हॅलो. तर आज आम्ही सगळेजण एकत्र मिळून परशुरामाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. तर ह्या मंदिरामध्ये मी लग्नाआधी 2-3 वेळा आलेलीच आहे. पण लग्न झाल्यानंतर सुद्धा आले होते ह्यांच्यासोबत दर्शनासाठी. कारण इथून जवळच ह्यांच्या आजींचं घर आहे, गाव आहे पेढे परशुराम. तर तिकडे जाताच हे मंदिर आम्हाला लागतं. सो मी इथे आधी सुद्धा आलेली आहे. पण बरेच दिवसापासून मम्मी पप्पांचं सुद्धा चाललं होतं आपण सगळेजण एकत्र ह्या मंदिरामध्ये जाऊयात. आणि आणि उर्वी आणि कायराची तर पहिलीच वेळ इथे येण्याची. सो म्हटलं आज जाऊयात. तर आजचा मुहूर्त आलेला आहे. आम्ही आता मंदिराकडे जायला निघालोय. तू नको करू. तू बस झाली. आणि तू काय? पप्पाला करत होतीस? तू हे तर इथून मेन प्रवेशद्वार आहे. तर इथे बघताना समजेल की प्रवेशद्वार किती छोटं वाटतंय. पण आतमध्ये गेल्यावर हे सगळं इतकं बघितल्यावर मंदिरच इतकं छान, प्रसन्न आणि मोठं असं होतं. खूप सुंदर असं त्याचा व्ह्यू होता. तर हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण येथे आहे परशुरामाचं मंदिर. हे भगवान विष्णूंचा हा 6वा अवतार आहे. तर हे बरीच जण इथे येतात. तीर्थक्षेत्र आहे हे चिपळूणमधील. आणि आतमध्ये गेल्या लगेचच आपल्याला हे तलाव पाहायला मिळतं. तर त्या तलावाला बाणगंगा तलाव म्हणतात. कारण हा मंदिराच्या समोरच एक पवित्र कुंड आहे. आणि त्याला परशुरामांनी बाण मारून ही गंगा प्रकट केली होती, म्हणून त्याला बाणगंगा म्हणतात. तर त्यामागे सुद्धा काही इतिहास असेल. मला जी माहिती मिळाली ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर सुरुवातीलाच आम्ही चप्पल वगैरे काढले आणि तिथून आम्ही आतमध्ये जायला निघालो दर्शन घेण्यासाठी. पण सुरुवातीलाच जाताना एक छोटंसं मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर. प्रत्येक मंदिरामध्ये कोणत्याही ठिकाणी आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. तसंच इथे एक सिद्धिविनायक मंदिर आहे. तर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर परशुरामांच्या मंदिरामध्ये गेलो. तिथे दर्शन घेतलं. तर आतमधलं काही दाखवता आलं नाहीये मंदिरामध्ये, कारण आतल्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाहीये फोटोग्राफी. सो आतमधलं दाखवलं नाही आणि त्यानंतर मग आम्ही बाहेरचा हा परिसर बघायला आलो. कायरा कोण आहे? शेषनाग. शेषनाग. चला, चपला त्या साईडला आहेत. कोणाला चटका लागला? इकडे बघ, कसं वाटला? तर परशुराम मंदिराच्या बरोबर मागेच हे जे मंदिर आहे ते देवी रेणुका मातेचं मंदिर आहे. देवी रेणुका माता म्हणजेच परशुरामांच्या आई आणि त्यांच्या वडिलांचं नाव महर्षी जमदग्नी होतं. आणि हे भगवान विष्णू त्यांचे 6वा अवतार मानले जातात. तर इथे आम्ही दर्शन घ्यायला जातोय. ते सुद्धा मंदिर खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं प्रत्येक ठिकाणी असं दर्शन घेऊन. आणि मंदिराचं हे शिल्प कोरीवकाम इतकं छान केलेलं आहे. सगळ्या कलाकृती असं रेखाटलेले आहेत. खूप सुंदर असं बघता क्षणी खूप छान वाटत होतं. इतकी शांतता आणि स्वच्छता सुद्धा भरपूर आहे. तर हे मंदिर ना 18व्या शतकात बांधलं असावं आणि ते वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले आहे. इथून जवळच वाशिष्ठी नदी सुद्धा आहे चिपळूणमध्ये. आणि हे मंदिर त्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी आणि शिल्प ह्याच्यासाठी ओळखली म्हणून जाते. तर त्यानंतर इथे बाहेर पडल्यावरती छोटासा कबूतरखाना सुद्धा आहे, जिथे कबुतरांना किंवा पक्ष्यांना पाणी किंवा अन्न ठेवलं जातं. त्यानंतर इथे गंगा मातेचं मंदिर आहे. तर बरेच वेगवेगळे असे इथे मंदिर आहेत. तर त्याच्या आधी शेषनागाचं सुद्धा मंदिर दिसलं. 4 मंदिर आहेत. आणि त्यानंतर सर्वात मागे बघा असं परशुरामांचा हा मोठा स्टॅच्यू तयार केलेला आहे. मी म्हणजे 5-6 वर्ष जेव्हा आधी आले होते ना, तेव्हा इथे असा फोटो होता. म्हणजे 4 वर्ष आधी आले होते
त्यावेळेस सुद्धा इथे फोटो होता परशुरामांचा, म्हणजे असा मोठा बॅनर होता, त्यावर त्यांचं असं चित्र रेखाटलेलं होतं. पण आता त्यांनी इथे स्टॅच्यू तयार केलाय, कोरीव काम केलंय आणि तो वॉलला अटॅच आहे. खूप सुंदर असा स्टॅच्यू हा दिसतोय. आणि त्यानंतर इथून आता आम्ही जरा बाहेर पडणार आहोत. जिथून मेन प्रवेशद्वार होतं त्याच्या समोरच जाकमातेचं मंदिर आहे, तर तिथे आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहोत. पाणी एका गटार केलंय. आलीस इथे कपिला बोल ये मला दूध दे. तर इथून आता आम्ही बाहेर जात आहोत आणि बाहेरचा रस्ता वेगळा आहे आणि जातानाच बघा इथे गोशाळा दिसते. तर संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि इतकं ऊन, अजूनही भरपूर ऊन आहे. तर आता आम्ही बाहेर जातोय आणि इथून आम्ही लगेचच पेढे या गावात जातोय, जिथे आजींचं गाव आहे. ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच. काय बघताय? काय आहे? काय भुयार भुयार फोटोशूट साठी इधर से रास्ता. मम्मी ए बाई इथून तिकडून 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 तिकडून. तू सगळ्यात असेच जीभ दाखवत राहा. चला उशीर होईल. उर्वी बाय, उर्वी बाय. मम्माला बाय कर. एनर्जी दे. हा तर तिथून आता आम्ही पेढे गावात आलोय, जे आजींचं घर आहे, म्हणजेच आईंचं, माझ्या सासूबाईंचं माहेर आहे. कारण मम्मी पप्पांना बरेच वर्षापासून चाललं होतं आजींच्या गावी जाऊयात. तर फायनली आजचा दिवस आले आणि सुरुवातीलाच बघा हनुमानाचं इतकं छान मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात म्हणजेच बऱ्याच ठिकाणी प्रत्येक मंदिरामध्ये चिपळूण आणि खेडमध्ये लाट हा प्रकार सुद्धा होतो. जर मिनी व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं. लाट म्हणजे तिकडे त्यांची जत्रा वगैरे असते. तर हे प्रकार इकडे भरपूर असतात. तर आता लगेचच आपण आजींची भेट घेऊयात. हा अरे वा माझा बाबू बघतोय. हा या हा चला बरे आहेत ना? हा बरे 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 बरे. चला तर आजींकडे गेल्यावर लगेचच त्यांची अशी मस्ती चालू होती. तर त्यानंतर आजींशी थोड्या गप्पा मारल्या आणि त्या लगेचच पंढरपूरला सुद्धा जाणार होत्या. सो त्यांची भेट घेतली आणि लगेचच आता मी इथून जायला निघालेलो आहोत. तर आजचा दिवस इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. चलो बाय.